पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल। संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला। आरोपी गाडीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला। तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं, फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून वक्तव्याची सारवासारव। स्वारगेटमधील घटनेनंतर तरुणीनं प्रतिकार केला नाही। अत्याचार प्रकरणावर योगेश कदमांनी केलं होतं विधान। गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच। पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। तर कदमांना असं वक्तव्य करताना लाज वाटायला हवी, आभाळही संतापले। उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा। कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर ठाकरेंची टीका। तर बाळासाहेबांची शिवसेना आणि विचारांसोबत ज्यांनी बेईमानी केली त्यांचं पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलो, शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार। तर पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमतानं निर्णय, सूत्रांची माहिती।